सानिध्यामध्ये आणि विशेष करून देवाच्या वचनाची सेवा करण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद आज तुम्ही आम्ही दोघंही उपभोगणार आहोत. त्या शब्दाद्वारे त्या वचनाद्वारे देव त्याचं सानिध्य आम्हाला देत असतो, त्याचं चांगुलपण तो प्रगट करत असतो, त्याचं प्रेम प्रगट करत असतो, त्याचं सामर्थ्य जे जे काही वचनामध्ये देवाने विहित करून ठेवलेलं आहे ते सर्व त्याच्या वचनामधले गुणधर्म, सर्व मूल्ये, सर्व तत्व सत्व तो आम्हाला देऊन आशीर्वादित करत असतो आणि ते सर्व आम्हामध्ये भरत असतो आणि त्या सर्वांद्वारे एक विश्वासणाऱ्या नात्याने आम्ही आशीर्वादित होत असतो. आणि देवाची स्तुती हो, आम्हा विश्वासणाऱ्याच्या उन्नतीसाठीच देवाचं हे वचन आहे आणि देवाचं वचन तुम्हापर्यंत घेऊन येत असताना मला आनंद होत आहे आणि देवाचं आम्ही गौरव करत आहोत. तुम्ही आणि मी, आम्ही दोघंही मंडळी आणि आम्हा समवेत त्या देवाचं गौरव करूयात. गौरव कसं होणार? देवाला त्याच्या वचनातून बघून. म्हणून देवाच्या गौरवासाठी आजच्या वचनाचा जो विषय आहे विश्वासाचा प्रवास किंवा विश्वासाची यात्रा. प्रियांनो, आम्हाला माहीत आहे की आम्ही विश्वासी आहोत, या जगामध्ये प्रवासी आहोत. आम्हाला प्रवासी असं म्हटलेलं आहे आणि जेवढं आयुष्य या पृथ्वीवर आम्ही जगत आहोत तेवढं तो सगळा काळ म्हणजे आमच्या प्रवासाचा काळ आहे. आणि देव त्याच्या वचनामध्ये सांगतो, लिहितो, नमूद करून ठेवलेला आहे की या प्रवासामध्ये आम्ही देवाच्या विश्वासाला धरून तो जो प्रवास आहे तो प्रवास केला पाहिजे. आणि जेव्हा प्रवास आम्ही म्हणतो, प्रवासाची गोष्ट येते, तेव्हा प्रवास कुठे करायचा? प्रवास म्हटलं की मार्गाची आठवण येते. रोड, मार्ग. आणि रोड जर नसेल, मार्ग जर नसेल तर प्रवास आमचा सुखकर होऊ शकत नाही. जर रोड नसेल किंवा मार्ग नसेल तर आमची अवस्था एखाद्या भटकंती किंवा भटकल्यासारखी होते. आम्ही कुठेतरी निरर्थक फिरत आहो. आम्ही विचार करू शकतो एका मिनिटासाठी, जर आम्ही वाळवंटात बघतो, वाळवंटात मार्ग नसतात. वाळवंटात जितक्या दूर आमची दृष्टी जाईल तितक्या दूरपर्यंत आम्हाला केवळ वाळू आणि वाळूच दिसत असते. मग तिथे काय मार्किंग असेल किंवा तिथे काय असेल की आम्ही या दिशेने गेलं पाहिजे किंवा इकडे गेलं पाहिजे, तिकडे गेलं पाहिजे. आम्हाला तर माहीत असते की आम्हाला या ठिकाणी जायचं आहे. तर प्रवास करत असताना आम्हाला आमचं गंतव्य माहीत असलं पाहिजे, पण गंतव्याकडे पोहोचत असताना मार्ग सापडणं फार गरजेचं आहे. बायबलमध्ये नमूद केलेलं आहे, समुद्रात पाण्यामध्ये कुठे मार्ग मिळतो? पाणीच पाणी असते. खोलवर पाणी, किती खोली आहे ते आणि किती दूरपर्यंत आहे. समुद्रामध्ये त्या खोलीचा काही आम्हाला किती अथांग आहे, किती खोल आहे, हे आम्हाला मार्ग कळू शकत नाही. जंगलामध्ये आम्हाला मार्ग मिळू शकत नाही. मग अशा सर्व परिस्थितीमध्ये आमची किंवा विश्वासणाऱ्याची स्थिती जी आहे हे एखाद्या भटकल्यासारखी होते. आम्ही मार्ग चुकू शकतो, आम्ही भटकू शकतो. आम्हाला ज्या इच्छित स्थळी जायचं असते त्या स्थळी कदाचित आम्ही पोहोचणार नाही. कदाचित आम्ही पोहोचू शकत नाही. मार्गच नाही तर आम्ही जाणार कुठे? आमचं टार्गेट तर आम्ही ठेवलं आहे, पण टार्गेट कुठं आहे हे आम्हाला दिसणार नाही. देवाची स्तुती हो, जो देव त्याच्या वचनात म्हणतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. म्हणजे परमेश्वर स्वतः मार्ग आहे. म्हणून जेव्हा विश्वासाने आम्ही देवाकडे बघतो, ज्या देवामध्ये विश्वासाचे सर्व मार्ग आहेत, आमच्या विश्वासणाऱ्याच्या जीवनाचे ज्या मार्गाने आम्ही गेलं पाहिजे ते सर्व मार्ग विहित आहेत, त्याच्यामध्ये सामावलेले आहेत. तर त्या देवाकडे आम्ही जेव्हा बघू तेव्हा आम्हाला खऱ्या रीतीने तो मार्ग सापडणार आहे. आणि विश्वासाला बिलगून आम्ही त्या मार्गावर जेव्हा चालू लागतो तेव्हा आमचं जे ध्येय आहे किंवा आमचं जे डेस्टिनेशन आहे, जिथं आम्हाला जायचं आहे तिथं आम्ही योग्य स्थळी, इच्छित स्थळी आम्ही पोहोचू शकतो आणि आमचा हा सर्व प्रवास जो आहे तो सुखरूप आनंदाचा होऊ शकतो. आणि म्हणूनच अब्राहमाची जी विश्वासाची यात्रा आहे
त्या विश्वासाच्या यात्रेतूनच काही वचनातून आज आपण त्या वचनातून अभ्यास करणार आहोत. आणि हा आजचा अभ्यास जो आहे तो एक अभ्यास आहे किंवा एक एक टीचिंग आहे. आणि थोडक्यात आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. उत्पत्ती 12:1 आणि उत्पत्ती 12:4, 12 आणि 13, उत्पत्तीचा 12 आणि 13वाच हा अध्याय आम्ही काढणार आहोत. आणि जास्तीत जास्त आजच्या वचनाचं मनन जे आहे याच अध्यायामधून होणार आहे. तर ज्या मार्गाने आम्ही हा प्रवास करत असतो तर ते जात असताना प्रस्थान, सुरुवात ही जी आहे ही फार महत्त्वाची असते. कारण ज्या मार्गाने किंवा जिथे आम्हाला जायचं आहे त्या उद्देशाची सुरुवात जी आहे ती जर होत नसेल, कारण तिथेच आम्हाला त्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. आम्ही कुठे जाणार आहोत, आम्ही कशासाठी जाणार आहोत, आम्ही का जाणार आहोत, मग तो कसं जायचं, या गोष्टीची माहिती जी आहे आम्हाला पुरती माहिती किंवा काहीतरी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून प्रवासामध्ये असताना जे प्रस्थान आहे, सुरुवात होणं जे आहे, विश्वासाचं प्रस्थान जे आहे हा एक महत्त्वाचा पैलू आहे. म्हणून ह्या पैलूमध्ये बघताना, या पैलूकडे विश्वासाचे प्रस्थान हे शिकत असताना जेव्हा 12वं वचन आणि 12:4 हे वचन आम्ही वाचूया. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याचबरोबर लोट गेला. हारान येथून निघतेवेळी अब्रामाचे वय 75 वर्षांचे होते. आणि तिथं देवाचं वचन आम्हाला सांगते की देवाने अब्राहमाला दर्शन देऊन म्हटलेलं आहे की त्या ठिकाणातून, जिथे तो हारान या प्रदेशामध्ये आता या सद्य परिस्थितीमध्ये राहत होता, तिथून त्याला जाण्यासाठी, तो प्रदेश, ती जागा, त्याचे नातेवाईक आणि सर्व काही सोडून जाण्यासाठी तो त्याला सांगत आहे. प्रस्थानामध्ये हा उद्देश आहे. म्हणून प्रस्थानामध्ये काहीतरी विशेष उद्देश असायला हवा. अब्रामाच्या बाबतीत हे घडत आहे की त्याला प्रत्यक्ष देव सांगत आहे की ज्या सद्य परिस्थितीमध्ये तो राहत आहे, ती परिस्थिती, ते नातलं गणगो, त्याची जी ओळख आहे त्या ठिकाणाची, ते सर्व काही सोडून मी ज्या ठिकाणी तुला दाखवील तिथे तुला जायचं आहे. हे सर्व सांगत असताना कदाचित त्याला ती पुरती माहिती नसेल की कुठं जायचं आहे. मी जिथे सांगील तिथे जा. एक विश्वासणाऱ्या या नात्याने आम्हाला देवाचा आवाज ऐकून, देवाची जी आज्ञा जी आहे ते ऐकून जेव्हा आम्ही त्यानुसार आपले पावलं उचलतो, आमचं जे प्रस्थान आहे, आमचं जे निघणं आहे, आमची जी या प्रवासाची सुरुवात जी आहे, देवाने आखून दिलेल्या मार्गावर सुखरूप होते. तसं बघितलं तर त्याला तो मार्ग माहीत नव्हता, पण त्याला देवाचा आवाज तो आहे आणि देवाची आज्ञा जी आहे, आणि देवाच्या आज्ञेला तो उराशी बाळगून तो त्या ठिकाणी प्रवासाला सुरुवात करत आहे. आम्हाला पुढे काय आहे कदाचित पूर्ण क्लॅरिटी त्या मार्गाबद्दल नसेल. अब्राहमाला पण त्या ठिकाणी पूर्ण क्लॅरिटी नव्हती. फक्त त्याच्याजवळ जा, देवाचा हा आदेश, देवाचा हा ऑर्डर जो आहे तो तेवढा त्याच्याजवळ होता आणि तो फक्त फॉलो करत आहे. विश्वासणाऱ्या नात्याने आम्हाला सुद्धा या विश्वासाच्या या प्रवासामध्ये, आम्हाला जो प्रवास आम्ही या पृथ्वीवरून तर स्वर्गापर्यंतचा प्रवास आम्ही करत आहोत, जे आमचं डेस्टिनेशन किंवा गंतव्य जे आहे तो स्वर्ग आहे, जिथे आमचा परमेश्वर त्या सिंहासनावर आरूढ आहे आणि त्याच्या अभिवचनाप्रमाणे जिथे तो आहे तिथे आम्ही असावं ही त्याची इच्छा आहे. त्याचं अभिवचन आहे, तो आम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाऊ इच्छितो. आणि हे त्याचं प्रॉमिस आहे, त्याचं अभिवचन आहे. अभिवचनाच्या देशात तो आम्हाला नेऊ इच्छित आहे. आणि हे त्याचं अभिवचनाची पूर्तता केव्हा होते? जर देवाच्या ऑर्डरनुसार, देवाच्या सांगण्यानुसार जेव्हा आम्ही कार्यपालन करतो किंवा त्याचं आज्ञापालन करतो, त्या ठिकाणी तेव्हा आम्ही खऱ्या रीतीने आशीर्वादित होतो आणि देवाने सांगितलेल्या सर्व आशीर्वादित गोष्टीचा अनुभव आम्हाला उपभोगायला मिळते. म्हणजे ज्या ठिकाणी गंतव्यापर्यंत तो नेऊ इच्छित आहे त्या ठिकाणी खऱ्या रीतीने आम्ही पोहोचू शकतो. म्हणून सुरुवात चांगली होणं, सुरुवातीला देवाचा शब्द, देवाचा आवाज, देवाचा जो उद्देश आहे तो उराशी बाळगून आम्ही चालणं गरजेचं आहे. आणि अब्राहमाने तसंच केलं. तो आपल्या सर्व लोकांना, आपलं सर्व काही प्रॉपर्टी आणि आपला देश सोडून तो त्या ठिकाणी मार्गस्थ झालेला आहे.
आणि अशा रीतीने त्याने आपल्या प्रवासाची सुरुवात केली. आणि हे करत असताना देवाचं जे अभिवचन होतं की मी तुला त्या ज्या देशामध्ये घेऊन जाणार आहे जिथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहे, याचा उल्लेख पुढे जाऊन येतो. पण कनानच तो प्रदेश होता जिथे दुधामधाचे प्रवाह वाहणार होते. आणि ती देवाची एक आशीर्वादित किंवा आशीर्वादित अट होती. आणि त्या आशीर्वादित अटीमध्ये किंवा आशीर्वादित परिस्थितीमध्ये देव त्यांना घेऊन जाणार होता. तर आम्हाला जे ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर देवाच्या शब्दाला केवळ फॉलो करू, जसंच्या तसं त्याचा ऑर्डर जो आहे मानून आम्ही आज्ञापालन केलं पाहिजे. म्हणजे आम्हाला सर्व आशीर्वाद जे देवाने राखून ठेवलेले आहेत ते मिळू शकतात. आणि आम्ही मध्ये त्या मार्गामध्ये कुठेच भटकणार नाही. आमची परिस्थिती एखाद्या भटकणाऱ्यांसारखी होणार नाही की इकडे जायचे किंवा तिकडे जायचं, हे आम्हाला या विवंचनेमध्ये आम्हाला पडायची काही गरज असणार आहे. रोम 10:17 देवाचं वचन सांगते, आज्ञापालन कसं देवाच्या शब्दाने किंवा देवाच्या वचनानुसार होते याबद्दलचं वचन आहे. सर्वांना ते माहीत आहे. विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने होते. जो आदेश देवाचं जा म्हणणं, जी वार्ता, जो आदेश आम्हापर्यंत आलेला आहे तो आदेश आमच्या देवाचा आहे, आमच्या प्रभूचा आहे, प्रभूच्या वचनाचा आहे, प्रभूच्या शब्दाचा आहे. आणि तो शब्द जसाच्या तसा आम्ही मान्य करून पाळतो तेव्हा आमचा हा सर्व प्रवास जो आहे सुखरूप होतो. आम्हाला देवाच्या इच्छित स्थळी आम्ही जाऊ शकतो. म्हणून विश्वासाचं आमचं जे प्रस्थान आहे, आमच्या प्रवासाची सुरुवात जी आहे ही विश्वासाला धरून होणं गरजेचं आहे. तेव्हा आमचं प्रस्थान जे आहे आशीर्वाद होतो. दुसरा जो भाग आहे किंवा पॉइंट आहे, विश्वासाचं गंतव्य. सुरुवात जर आम्हाला चांगली व्हायची असेल तर आम्हाला आमचं टार्गेट काय आहे, आमचं गंतव्य काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. 12:7 पहा देव काय म्हणतो त्या ठिकाणी. परमेश्वर अब्रामास दर्शन देऊन म्हणाला, हा देश मी तुझ्या संतानाला देणार. परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली. देव या ठिकाणी या वचनात अब्रामाशी बोलून जे टार्गेट काय आहे, कुठे तुला जायचं आहे, पहिल्या याच्यामध्ये प्रस्थान सुरुवात करत असताना त्याला काही माहीत नव्हतं. पण ज्या ठिकाणी तो चालत आला आणि पुढे जाऊन कनानात आला त्या ठिकाणी म्हणतात की हा देश, ही जागा मी तुला किंवा तुझ्या संतानाला देत आहे म्हणून देव त्या ठिकाणी सांगत आहे. म्हणजे देव जे आहे बहुवंशी, जे आमचं टार्गेट जे आहे, आमचं गंतव्य, आमचा शेवट किंवा आमचं डेस्टिनेशन जे आहे फिक्स करत आहे. देव आम्हाला असं मध्येच कुठं भटकू देत नाही. देव या प्रवासामध्ये नित्य आमच्या संगती असतो. म्हणून विश्वासणारे या नात्याने देव आम्हावर असा कधीच वेळ येऊ देणार नाही की जे आम्हाला भटकावं लागणार आहे, मार्ग शोधावं लागणार आहे. कारण हाच तो मार्ग आहे, या मार्गाने चला असा म्हणणारा देव परमेश्वर आमच्या संगती नित्य असणारा देव परमेश्वर, जो नित्य आम्हाला गाईड करेल, तो आमचा मार्गदर्शक आहे, तो आमचा सुज्ञ उपदेशक आहे. आणि आम्हाला नित्य मार्गदर्शन करण्यासाठी तो आमच्या जवळ आहे, तो जवळचा देव परमेश्वर. आणि तसंच देव या प्रवासामध्ये असणाऱ्या अब्राहमाला तो सांगत आहे की त्याचं गंतव्य काय असणार आहे. जे बनी इस्रायली वाळवंटातून प्रवास करत होते, बायबलनुसार आम्हाला माहीत आहे की त्या वाळवंटापासून तर कनान हे त्यांचं टार्गेट होतं. प्रवासाचं प्रस्थान आणि प्रवासाचा एंड जे आहे, जिथे दुधामधाचे प्रवाह वाहतील त्या ठिकाणी मी तुम्हास घेऊन जाईल, हे देवाचं अभिवचन होतं. आणि त्या अभिवचनाच्या वचनबद्ध देशामध्ये देव त्यांना घेऊन गेलेला आहे. आणि त्या वचनाच्या अगोदरच्या काळातलं बिलकुल तशाचा तसं जे आहे हे देवाचं वचन आहे अब्राहमाच्या जीवनातून. ते तर मोशे त्या सर्व लोकांना घेऊन पुढे गेला, त्या अगोदरचा हा भाग आहे. अब्राहमाच्या काळात सुद्धा त्याचीच पुनरावृत्ती म्हणण्यापेक्षा हे प्रथम घडलेलं आम्हाला बघायला मिळत आहे. देव इथे या वचनांमध्ये सुद्धा कनान हे टार्गेट फिक्स करत आहे. त्या
मरुभूमीतून तर कनानापर्यंत, मिस्रापासून तर कनानापर्यंतचा त्यांचा प्रवास, त्याची आठवण आम्हाला आजच्या विश्वासणारे जे तुम्ही आम्ही आहोत त्यांना करून देताय, ज्या आम्हाला आज या पृथ्वीपासून तर स्वर्गापर्यंतचा प्रवास आम्हाला करायचा आहे. आणि देवाने आम्हाला त्याच्या वचनानुसार ती धाव आखून दिलेली आहे. त्याच्या वचनात आम्हा सर्वांना ते परिचित आहे. इफिस 1:3 वाचा ब्रदर. ते डेस्टिनेशन, ते ध्येय, ज्या 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 प्रॉमिस लँडमध्ये देव आशीर्वादित करणार आहे, ते आगाऊ सर्व आशीर्वाद प्रभू येशूमध्ये त्या देवाने आम्हाला देऊन आम्हा सर्वांना आजच्या विश्वासणाऱ्या तुम्हा आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. आणि म्हणून आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांसाठी ती खून, ती मर्यादेची खून आम्हासाठी आखून दिलेली आहे. आणि म्हणून आम्ही धीराने आणि नेटाने त्या मर्यादेच्या खुणेपर्यंत धावत जायचं आहे, प्रवास करायचा आहे. आणि त्या ठिकाणी आम्हासाठी मोठं बक्षीस राखून ठेवलेलं आहे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता जो देव तो धन्यवादित असतो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक वर देऊन आपणाला ख्रिस्तामध्ये धन्य केले आहे. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक वरदाने देऊन ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केला आहे. येशूच्या द्वारे सुद्धा जुन्या कराराचं ह्या सर्व वचनातून आपण बघत आहोत, पण त्याचीच पुनरावृत्ती होताना येशूमध्ये देवाने आम्हासाठी सर्व तरतूद केलेली आहे. प्रभू येशूच्या द्वारे आमच्या पित्याने, आमच्या देवाने सर्व जे आध्यात्मिक वरदानं आहेत ते सर्व आम्हाला देऊन आशीर्वादित केलेलं आहे. आध्यात्मिक वरदानं त्यांना मिस्रातून कनानापर्यंत ते त्यांचं गंतव्य होतं. कनान या ठिकाणी त्यांचं गंतव्य आहे. कनान म्हणजे एक 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 जगिक बक्षीस त्यांना एक मिळत आहे की ज्या ठिकाणी ते राहून सुखरूप राहतील, आनंदाने राहतील, कुठलीच भटकण्याची परिस्थिती त्यांच्यावर येणार नाही. ही त्यांच्यासाठी त्यावेळेस एक 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 आशीर्वादित अट होती. आणि ते बक्षिसा खातर एक भौतिक परिस्थिती देवाने त्यांना दिली होती. पण देव एवढ्यावरच थांबत नाही. आजच्या विश्वासणाऱ्यासाठी देवाने प्रभू येशूमध्ये आम्हाला सर्व आत्मिक किंवा आध्यात्मिक वरदानं सुद्धा देऊन आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही त्या देवाने जी धीराची खून, मर्यादेची खून आखून दिलेली आहे, त्या मार्गाने विश्वासाने आम्ही जेव्हा धावतो तेव्हा आम्हाला मोठं बक्षीस आणि सर्व आध्यात्मिक वरदानं, म्हणजे ज्या ठिकाणी आमचा देवपिता आहे त्या स्वर्गामध्ये सिंहासनावर आरूढ, त्या ठिकाणी त्याच्या उजवीकडे बसण्याचा बहुमान आम्हाला मिळत आहे. तर गंतव्य जे आहे, विश्वासणाऱ्यांचं गंतव्य असं आशीर्वादित असते. हे त्या अब्राहमाच्या प्रवासातून आम्हाला बघायला मिळते. कारण या प्रवासामध्ये आम्ही जेव्हा बघतो कनानामध्ये, त्या ठिकाणी तिथे आल्यानंतर त्याने वेदी बांधली. वेदी हे आराधनेचं दर्शक आहे. वेदी म्हणजे देवाशी वार्तालाप करण्याचं एक दर्शक आहे. वेदी एक देवाची सहभागिता करण्याचं दर्शक आहे. जे आध्यात्मिक आशीर्वादामध्ये स्वर्गामध्ये आमचं अंतिम स्थान आमचं असणार आहे, त्या स्वर्गामध्ये अनंत काळासाठी आम्ही राहणार आहोत. त्या ठिकाणी सर्व वेळासाठी आमचा देव परमेश्वराची सहभागिता आम्हाला लाभणार आहे, त्याचा सहवास आम्हाला लाभणार आहे, जेणेकरून आम्ही त्याच्याशी वार्तालाप करू शकू, त्याच्या समान होऊन आम्ही एक बोलू शकू, चालू शकू आणि नित्य त्याची आराधना आम्ही करू शकू. हे याचं प्रतीक आहे. याचा अनुभव आजचे विश्वासणारे तुम्ही आम्ही जे आहे या प्रवासात आजही आमचा देव परमेश्वर आम्हास देत आहेत. तिसरा मुद्दा, ब्रदर वचन वाचा 12:7. परमेश्वर अब्रामास दर्शन देऊन म्हणाला, हा देश मी तुझ्या संतानाला देणार. परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधिली. 13:4 आणि 13:18 राहू द्या. आम्हा सर्वांना हा वृत्तांत किंवा ही बोधकथा माहीत आहे त्याच्या प्रवासामधली. तर तिसरा महत्त्वाचा भाग आम्ही बघत असताना त्या ठिकाणी या तीनही वचनामध्ये 12:7, 13:4 आणि 13:18 या तीनही वचनामध्ये या ठिकाणी ते प्रवास करत पुढे जात असताना
अब्राहमाने देवासाठी एक वेदी बांधली आणि 3 वेद्या त्यांनी त्या ठिकाणी बांधल्या असं देवाचं वचन त्या ठिकाणी नमूद झालेलं आहे. आणि 3ही वचनामध्ये 3 वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला बघायला मिळतात आणि त्याचा जसाच्या तसा संबंध नव्या करारातील वचनाशी आम्ही लावू शकतो. जेव्हा 12:7 मध्ये ती पहिली वेदी बांधण्यात आलेली आहे, जेव्हा त्याच्या लोकांपासून त्याची फारकत झाली, ऊर किंवा खासद्याच्या प्रदेशामध्ये राहणारा, तिथे जन्म पावणारा हा जो अब्राम आहे, नंतर मोठा झाल्यावर हारानामध्ये आला आणि हारानातून तो आता कनानात पोहोचला आणि पुढे बेथेल आणि पुढे नेब, नंतर तो मिस्रात गेला. मिसर, हारान, बेथेल हा सर्व प्रदेश म्हणजे आजच्या इस्रायलामध्ये आहे. आणि तो पुढे जाऊन सांगण्यात आलेला आहे की सीमा पार करून तो मिस्रामध्ये गेल्यानंतर त्याला तिथे बऱ्याच अडचणी आला, कारण तो देवाच्या दृष्टिकोनातून असलेला मार्ग नव्हता, देवाच्या प्लॅनचा किंवा उद्देशाचा तो एक भाग नव्हता. आणि म्हणूनच मिसर देशामध्ये हा अब्राहम आणि सारा तिथे गेल्यानंतर आम्हाला वचनात बघायला मिळते त्या फारो राजालाच बराच त्रास झाला, बऱ्याच पीडा त्याच्यावर आल्या, कारण या अब्राहमाने स्वतःबद्दलची खोटी माहिती जी आहे, त्यांच्या रिलेशनबद्दलची खोटी माहिती, चुकीची माहिती त्याने फारोला दिली होती. आणि हा प्रवास अशा काही खोटेपणावर आधारित असल्यामुळे त्या ठिकाणी ते आशीर्वादित झाले नाहीत. आणि मिस्रातून ते परत आल्यानंतर त्यांनी ज्या ठिकाणी पूर्वी वेदी बांधली होती बेथेल या ठिकाणी, त्याच ठिकाणी ती वेदी बांधलेली आहे. तर पहिली वेदी 12:7 नुसार कनानामध्ये बांधण्यात आली. दुसरी वेदी बेथेल या ठिकाणी आम्हाला पुढे त्या वचनात 13:4 नुसार आम्हाला बघायला मिळते. आणि मग 13:18 नुसार ते जे मिसरमध्ये गेले आणि मिसरातून परत जेव्हा आले, परत त्याच ठिकाणी जे आहे 13:4 नुसार त्या ठिकाणी वेदी बांधली, 3 वेद्या त्यांनी बांधल्या. हे सर्व बघत असताना आम्हाला हे बघायला मिळते की त्यांनी एकही वेदी सीमापार मिस्रामध्ये त्यांनी ती वेदी बांधली नाही. तर त्या वेद्या ज्या आहे इस्रायलामध्ये देवाने निवडलेला जो भूभाग आहे किंवा जो प्रदेश आहे, देवाचे जे देवाची सत्ता, देवाच्या अधिकारामधलं जे क्षेत्र आहे, देवाचं जे ठिकाण आहे, त्याच ठिकाणामध्ये त्यांनी वेद्या बांधलेली आहे. या सर्व गोष्टीतून देव आम्हाला तयार करू इच्छो. वेदी जे आहे हे बलिदानाचं प्रतीक, वेदी जे आहे हे आम्हाला वधस्तंभाकडे आम्हाला दर्शवते किंवा खुणवते. ज्या वधस्तंभावर प्रभू येशूने आपलं बलिदान दिलेलं आहे, त्याने बलिदान दिलेलं आहे. आणि वेदी किंवा हा वधस्तंभ आहे हे बलिदानाचं प्रतीक आहे. आणि वेदी आणि त्या ख्रिस्ताच्या बलिदानाला धरूनच जो आहे हा प्रवास जो आहे आधारलेला आहे. म्हणून देवाचं वचन रोम 8:32 ब्रदर वाचा. ज्याने आपल्या पुत्रास राखून न ठेविता आपल्या सर्वांकरिता त्याला दिले, तो त्याच सहित आपल्याला सर्व काही कसे देणार नाही का? म्हणजे देवाने त्याच्या पुत्राच्या द्वारे म्हणजे प्रभू येशूच्या द्वारे आपल्याला सर्व काही दिलेले आहे. म्हणून वधस्तंभ किंवा वेदी किंवा ती बलिदानाची जागा जी आहे हा मुख्य आधार आहे आमच्या विश्वासाच्या प्रवासाचा. या प्रवासामध्ये वेदी असणं हे गरजेचं आहे. जी आराधनेची वेदी जे प्रार्थनेची वेदी आहे. आपण जर या 3ही वेद्यांवर त्यांनी प्रार्थना केली, त्यांनी आराधना केली असं म्हणण्यात आलेलं आहे. वेदी सेवेचं, देवाची सेवा टहल करण्याची जी जागा आहे. आणि म्हणूनच यांच्या प्रवासामध्ये हा जो टप्पा आहे, या 3ही वेद्या जो आहे या प्रवासामधला हा जो टप्पा आहे किंवा हा जो पैलू आहे, हे एका विश्वासाच्या आराधनेचं हे दर्शक आहे. विश्वासणाऱ्याच्या देवाची सेवा करण्याचं हे दर्शक आहे. विश्वासणाऱ्याची प्रार्थना करण्याचं हे दर्शक आहे. आणि म्हणून
देवाने आम्हाला येशूच्याद्वारे सर्व काही दिलेलं आहे. सर्व आशीर्वाद जे आहे हे बलिदानाच्याद्वारे, वेदीच्याद्वारे, आराधनेच्याद्वारे, म्हणजेच प्रार्थनेच्याद्वारे, म्हणजेच देवाची सेवा करण्याच्याद्वारेच आम्हाला प्राप्त होऊ शकतात. कारण प्रवास आहे, पण प्रवासामध्ये वेदी जर नसेल तर सर्व काही असं गुड्डी किंवा फार चांगलं काही. आम्ही आता देवाला अनुसरलो, देवाने आम्हाला त्या प्रवासामध्ये ठेवलेला एक फार चांगल्या गाडीची तरतूद देवाने आम्हासाठी करून दिलेलं आहे. त्यात काय आम्हाला विश्वासणारे आम्ही आहोत, केवळ आम्हाला त्यात बसायचं आहे. म्हणजे आम्ही देवाने गंतव्य पण आखून दिलेलं आहे, टार्गेट पण, डेस्टिनेशन पण जे आहे ते देवाने सांगितलेलं आहे. गाडी आपोआप जाणार, आम्हाला काही करायचं नाही, असं होत नाही. विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये राख आहे, विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये वेद्या आहेत, ज्या वेद्यांवर बलिदान दिले जाते, ज्या वेद्यांवर रक्त सांडवल्या जाते. म्हणजे त्रास, दुःख, कष्ट, विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये ह्या सर्व हाल अपेष्ट आहे. हा प्रवास आहे. हा प्रवास एवढा साधा नाही, पण देवाची स्तुती हो. या प्रवासामध्ये जरी का आम्हाला अनेक परीक्षामधून जावं लागत असलं, खडतर हा प्रवास असला, पण देव आमचा सर्व परिस्थितीमध्ये मार्गदर्शक होतो. देव आमचा हात कधी सोडत नाही. तो नित्य आमच्या संगती असतो आणि त्याच्या संगती राहिल्यामुळे, तो आमच्या जवळ राहिल्यामुळे तो नित्य आम्हाला उत्तेजित करत असतो, आम्हाला प्रेरणा देत असतो आणि त्याच्या प्रेरणेमुळे, त्याच्या उत्तेजनामुळे आमचा हा प्रवास सुखरूप होत असतो. पण आम्ही हे कधी विसरू नये, वेदी आहे, म्हणजेच बलिदान आहे, म्हणजेच रक्त आहे, म्हणजे राख आहे, म्हणजे त्याग आहे. पहिल्या वचनात सर्व घरदार, आपले सगळे संबंधी नातेवाईक सोडून तिथे जा. कनान हे त्यागाचं प्रतीक आहे. प्रवास हा त्यागाचा आहे. प्रवास आहे म्हणजे त्याग आहे. आराधना आहे म्हणजे बलिदान आहे, रक्त आहे. अशी परिस्थिती आम्हावर येते. दुसरं वचन, आणि म्हणून त्याग जरी असला तरी रोम 8:32 नुसार आमच्या देवाने, आमच्या पित्याने येशूमध्ये आम्हाला सर्व काही दिलेले आहे. आमची सर्व प्रकारे आमची तरतूद त्याने केलेली आहे. इब्री 9:13 आणि 14. आणि कोणीतरी दुसरे करिंथ 5:14 ते 16, दुसरे करिंथ 5:14 ते 16 हेही काढून ठेवा कोणीतरी. इब्री 13:9 का? इब्री 9:13 आणि 14. कारण बकऱ्यांचे व बैलांचे रक्त आणि विटाळलेल्यावर शिंपलेली कालवडीची राख ही जर देहाची शुद्धी होईल असे पवित्र करीतात, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त तुमचा विवेक भाव जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कर्मापासून किती विशेष करून शुद्ध करेल. आमेन. देवाचं वचन हे स्पष्ट आहे. अवघड शब्द जरी का त्यामध्ये असले, पण हे वचन आम्हाला इब्री 9:13 आणि 14 तुलना पण करून सांगते. कोंबड्या बकऱ्याचं रक्त किंवा राख या विरुद्ध आमच्या प्रभू येशूचं रक्त, त्याने वधस्तंभावर सांडवलेल्या रक्त आम्हाला आमचा सद्विवेक कसा शुद्ध राखण्यासाठी तो मदत करते, किंवा त्या ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आम्हाला सहाय्य मिळते, यासाठी की सर्व निर्जीव कृत्यापासून आम्ही त्या रीतीने सोडलं. जर आमच्यामध्ये आम्ही ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे जर आम्ही शुद्ध केले गेलेले आहोत, तर आम्हाला काय योग्य, देवासाठी काय योग्य आणि काय अयोग्य यामधला फरक, जी सद्विवेक बुद्धी देवाने आम्हाला दिलेली आहे त्याच्या आत्म्याच्या योगे, हा फरक आम्हाला कळेल. आणि म्हणून आम्ही देवासाठी जे योग्य आहे, जे देवाला आवडणारं आहे, तेच गोष्ट आम्ही करणार. आणि असं म्हटलंय पुढे, तर आमचा प्रभू येशू किती विशेष करून आम्हासाठी हे करेल. तर ही तरतूद जी आहे देवाने आम्हाला केली. या सर्व गोष्टीतून देव आम्हाला हे सांगत आहे, ज्याप्रमाणे दुसऱ्या वेदीवर ते पहिल्यांदा मिस्रातून बाहेर जाऊन आले आणि तिथे त्यांना एक
आगळा वेगळा अनुभव आला. तिथे ते आशीर्वादित झालेले नाही, तर त्यांना तिथून पळ काढावा लागला किंवा त्या ठिकाणातून त्याला मिस्रातून जगिक मिस्रामधून त्यांना हाकलून देण्यात आलं होतं. आणि जेव्हा जगिक मिस्रामधून हाकलून देण्यात आलं होतं तेव्हा ते पुन्हा त्या बेथेलमध्ये येऊन त्यांनी पुन्हा परतीच्या प्रवासामध्ये ती वेदी बांधलेली आहे. तर मिस्रामध्ये वेदी नाही आहे, मिस्रामध्ये बलिदान नाही आहे, तर सीमापार असलेल्या मिस्रामध्ये बलिदान नाही आहे, तर बलिदानाची वेदी जी आहे पुन्हा ती वेदी आहे त्या बेथेलमध्ये आहे. ते प्रार्थना करण्याचं, ती वेदी प्रार्थनेचं प्रतीक आहे. ती वेदी जी आहे आमची पुनर्स्थापना करण्याचं, कारण हे मोठ्या आवेशाने निघाले होते पण चुकीच्या सीमापार प्रदेशामध्ये त्या मिस्रामध्ये गेले आणि त्यांना तिथे चुकीचा अनुभव आला, कारण ते देवाच्या इच्छेच्या विरुद्ध होतं. आणि म्हणून जेव्हा ते फिरून मागे वळतात त्याच ठिकाणी परत बेथेलमध्ये येतात, खऱ्या रीतीने आशीर्वाद होतात. आमचा देव आमची पुनर्स्थापना करणारा देव परमेश्वर आहे. आम्ही भटकतो, आम्ही प्रवासामध्ये भटकतो, आम्ही मागे पडतो विश्वासामध्ये, तरी पण देव आम्हाला सोडत नाही, तर तो आमची पुनर्स्थापना करतो. ही दुसरी वेदी आम्हाला आमच्या पुनर्स्थापनेची आठवण करून देते, जे ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याद्वारा आम्हाला मिळणार आहे. ज्या ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे, आमच्या उद्धाराचे सर्व कार्य त्याने पूर्ण केलेले आहेत आणि तो वर स्वर्गात घेतला गेला आणि तो येणार आहे. त्या आत्मिक प्रभू येशूवर त्या पुनरुत्थित ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवतो की तो येणार आहे. म्हणून आमच्या सुद्धा पुनर्स्थापनेसाठी तो देव तत्पर आहे. आम्हाला पुन्हा नव्याने, आम्ही जरी का भटकलो, आम्ही विश्वासापासून आमची फारकत जरी का झाली, तरी तो आम्हाला पुनर्स्थापित करणारा देव परमेश्वर आहे आणि पुनर्स्थापना करून आपल्या स्वतःचे लोक म्हणून त्याच्या जवळ घेणारा देव परमेश्वर आहे. दुसरं वचन 2 कोरिंथ 5:14 आणि 17 या प्रवासामध्ये काय सांगताय? ख्रिस्ताची भीती आम्हास आवरून धरते. आम्ही असे समजतो की एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले, आणि तो सर्वांसाठी याकरिता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरिता नव्हे, तर यांच्यासाठी जो मेला व उठला त्याच्याकरिता जगावे. त्याच्याकरता आम्ही जगावेत. आणि आम्ही याच वचनात पुढे जर बघतो, आणि हे वचन जे या ठिकाणी आम्हाला सांगत आहे, आणि त्याच वचनात जर पुढे बघितलं तर नव्या उत्पत्तीबद्दल त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा एकटाच सर्वांसाठी मेला आणि तो उठला आणि त्याने जगावे असं त्या वचनात म्हटलेलं आहे. आणि जेव्हा तो आता पुन्हा नव्याने उठलेला आहे पुनरुत्थित ख्रिस्त, तर आम्ही त्याला देहदृष्ट्या ओळखत नाही, तर तो आत्मिक दृष्ट्या आता त्याला ओळखतो. पुनरुत्थित ख्रिस्ताला आम्ही आत्म्याच्या योगे आत्मिक दृष्टीने आम्ही त्याला ओळखतो की तो येणारा आमचा राजा आहे, तो न्यायकर्ता म्हणून आता पुन्हा येणार आहे म्हणून. आणि हे याचं दर्शक आहे की जे काही जुनेपण आहे, जे काही जुन्या गोष्टी आहे, आता ते होऊन गेलेलं आहे. आणि वचन सुद्धा पुढे त्या वचनामध्ये तसं सांगितलं आहे. तर पुनर्स्थापना झाल्यानंतर हा नवीनतेचा म्हणजे देवाच्या आत्मिकतेचा अनुभव जे आहे प्रवासी असणाऱ्या सर्व आजच्या आम्हा लोकांना देव देत आहे. ह्या प्रवासामध्ये तिसरी वेदी जी आहे ते 13:18 नुसार हेब्रोनामध्ये बांधण्यात आलेली आहे. आणि मग जेव्हा ते जसे या प्रवासामध्ये पुढे गेले, देवाने त्यांना खूप भरपूर रीतीने त्या लोटाला आणि अब्राहमाला आणि त्याच्या सर्व कुटुंबियांना आशीर्वादित केलं. आणि हेब्रोन हे देवाच्या आशीर्वादाची अट आहे, कंडिशन आहे. हेब्रोन हे देवाच्या समक्षतेचं दर्शक आहे, जिथे देव वस्ती करतो, देव आपली भेट, देवाच्या सहभागितेचं दर्शक आहे. त्या हेब्रोनामध्ये ही जी तिसरी वेदी जी आहे बांधण्यात आलेली आहे. आणि या 2 कोरिंथ 5:14-17 नुसार सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला राहण्यास ही आशीर्वादित अट आम्हाला दिलेली आहे. आणि त्या ठिकाणी आम्हाला तो आम्ही पूर्वी होतो तसं आम्हाला तो राहू देत नाही, तर तो त्याच्या नाविन्यामध्ये आमचं नवीनीकरण करू इच्छितो. आम्हाला त्याच्या नाविन्यामध्ये तो पुढे चालवू इच्छित आहे, आमचं नवीनीकरण तो करू इच्छित आहे. हेब्रोन म्हणजे देवाच्या नवीनतेचा अनुभव,
हेब्रोन म्हणजे देवाच्या नवीनतेचा साक्षात्कार असं आम्हाला या ठिकाणी या तिसऱ्या वेदीवर बघायला मिळते. म्हणून जेव्हा ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील सर्व कृत्ये आम्ही विश्वासाने आठवून आजही जेव्हा त्याची आराधना करतो, आम्ही त्याची प्रार्थना करतो, आम्ही अशा रीतीने त्याची जेव्हा सेवा करतो, तर देव आमचं नित्य नवीनीकरण करत असतो. देव आम्हाला त्याच्या विश्वासामध्ये विश्वासामध्ये वृद्धी करत असतो, आमच्या विश्वासामध्ये वाढ करत असतो. आम्हाला रूपांतरित ख्रिस्तामध्ये तो आम्हाला रूपांतरित करत असतो. आमचं नवीनीकरण, आमचं ट्रान्सफॉर्मेशन, आमचं रूपांतरण देव करत असतो आणि आमच्या सर्व सेवा जो आहे देव आशीर्वादित करत असतो. या तिसऱ्या वेदीचं हे दर्शक आणि अशा रीतीने देव आम्हाला या एका टप्प्यामधून, प्रवासाच्या या एका टप्प्यामधून जे विश्वासाची आराधना आहे, विश्वासाने देवाची सेवा आहे किंवा विश्वासाने देवाची प्रार्थना करायच्या या टप्प्यामधून देव आम्हाला नेत आहे. हे या सर्व गोष्टीतून आम्हाला बघायला मिळते. तर या तीनही वेद्या ज्या आहेत या फक्त इस्रायलामध्येच आम्हाला बघायला मिळते आणि त्या मिस्रामध्ये जे आहे त्या वेद्या बघायला मिळत नाही. कारण ते मिसर जे आहे हे देवाच्या इच्छेच्या परेची जागा आहे, त्याच्या इच्छेच्या बाहेरच्या कक्षातली ती जागा आहे. आम्ही तिथे असावं, आम्ही त्या मिस्रामध्ये आजच्या मिस्रामध्ये असावं अशी देवाची इच्छा नाही. म्हणून आम्ही ते सोडावं ज्याप्रमाणे अब्राहमाने सोडलेलं आहे. आणि देव आम्हाला शरीर रूपाने किंवा मनाने किंवा शरीराने त्या मिस्रामध्ये असू नये ही देवाची इच्छा आहे. तर आम्ही नित्य त्याच्या संगतीमध्ये, त्याच्या सहभागितेमध्ये राहून नित्य त्याची आराधना, त्याची प्रार्थना, त्याची सेवा करत राहावं. म्हणून देव आम्हाला तो मिसर सोडायला सांगत आहे आणि हेब्रोनाकडे बघायला सांगत आहे, जिथे देवाची सहभागिता आहे, जिथे देवाशी आमचं एकीकरण होत आहे. आणि तिथून देव त्याचे जे सर्व आम्हाबद्दलचे विश्वासाचे बेत संकल्प आहे तो पूर्ण करतो आणि त्या पूर्ण करण्याचं त्याचं अभिवचन आहे. म्हणून आम्ही आपली दृष्टी नित्य त्या आम्ही पर्वताकडे म्हणतो, ते हेब्रोन हा एक पर्वत सुद्धा आहे. म्हणून आमची दृष्टी त्या हेब्रोनाकडे म्हणजेच त्या देवाकडे असावीत. तिथे देव आशीर्वादित करतो. चौथा मुद्दा आहे विश्वासाची कमी घटी किंवा विश्वासाची अवनती सुद्धा या प्रवासामध्ये होऊ शकते. या प्रवासामध्ये जेव्हा पुढे हे लोक जात होते तेव्हा 12:10 नुसार आम्ही बघतो नेगेब या जागेवरून पुढे ते मिस्रात गेले आणि मिस्रामध्ये दुष्काळ पडला असं त्या 12:10 मध्ये लिहिलेलं आहे. आणि पुढे त्या मिस्रामध्ये ते गेल्यानंतर त्या दोघांचं संभाषण आहे, तू सारेला तो अब्राहम म्हणताय तू फार सुंदर दिसतेस म्हणून मिस्रामधले लोक तुला माझ्यापासून दूर करून तुला आपल्या ठिकाणी आपल्या जवळ ठेवून घेतील किंवा तो फारो राजा आपल्या जवळ ठेवून घेईल. आणि पुढे सुद्धा तसंच झालं. म्हणून हे होऊ नये म्हणून तू माझी बहीण आहे म्हणून हे तुला सांगायचं आहे कोणी विचारलं तर, असं अब्राहम तिला सांगतो. आणि त्यांनी ते बहीण आहे म्हणूनच सांगितलं आहे, पण काही दिवस ते तिथे राहू शकले. या सर्व गोष्टीतून आम्हाला एक तडजोड करताना दिसत आहे. जेव्हा दुष्काळाची परिस्थिती आली आहे तेव्हा त्यांनी ते जागा सोडलेली आहे. इस्रायलामधून ते एका आशीर्वादित अटीमधून, कंडिशनमधून, परिस्थितीमधून ते त्या मिस्रामध्ये गेलेले आहेत. जेव्हा विपरीत परिस्थिती आम्हावर येते, दुःख संकट आम्हावर येत आहे, दुष्काळ त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून त्यांनी ती जागा सोडलेली आहे. पण का ते लोक विसरले होते का? देवाच्या शब्दानुसार त्याने प्रस्थान केलेलं होतं. त्यांना त्यांचं टार्गेट माहीत होतं. देव अब्राहमाशी बोलला होता. आता त्या गोष्टीचा विसर पडत आहे. आम्ही सुद्धा आम्हावर जेव्हा परीक्षेच्या काळामध्ये आम्ही देवाचं जे अभिवचन आहे ते सर्व अभिवचन आम्ही विसरतो आणि त्या ज्या परीक्षेच्या काळामध्ये किंवा जे दुःख संकट आम्हावर येतात त्यामध्येच आम्ही त्याच्या चक्रामध्ये आम्ही गुरफटून जातो. पण आम्ही देवाचं देवाच्या अभिवचनाचा विसर जो आहे आम्हाला कधीच पडू नये. पण या ठिकाणी या लोकांना, अब्राहमाला आणि सारेला त्याच्या अभिवचनाचा विसर पडताना दिसत आहे. आणि म्हणून त्या दुष्काळाच्या भयापोटी
ते आपलं स्वस्थान सोडून, देवाच्या सहभागितेचं स्थान सोडून ते मिस्रात गेलेल्या सीमापार असलेल्या मिस्रामध्ये गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी ती परिस्थितीने आता त्यांच्यामध्ये भय निर्माण झालेला आहे. जर ते तुला ठेवून घेतील, तू फार सुंदर दिसतेस, भय निर्माण झाले आणि त्यामुळे कदाचित ते मला ठार मारतील. मृत्यूचं भय. आणि मग त्यासाठी काय? खोटेपणा. देवाशी आम्ही प्रामाणिक असलं पाहिजे, पण ती प्रामाणिकता त्या ठिकाणी दिसत नाही. तर प्रामाणिकतेच्या विरुद्ध खोटेपणा, देवाशी खोटे बोलणे याचा अनुभव आम्हाला त्या वचनातून. आणि म्हणून सर्व तडजोडी करताना अब्राहाम त्या ठिकाणी दिसत आहे. आणि अशा रीतीने जर प्रवासामध्ये आम्ही तडजोड केली, तर परिस्थितीनुसार आम्ही बदलत गेलो, विपरीत परिस्थितीनुसार, तर आम्हामध्ये भय निर्माण होते, आम्हामध्ये खोटेपणा येते. आणि अशा सर्व परिस्थितीमुळे आम्ही त्या आशीर्वादाच्या ठिकाणी आम्ही राहू शकत नाही, तर आम्ही बाहेर फेकल्या जातो आणि आमच्या विश्वासाला तडा जातो आणि देवाच्या संगतीपासून आम्ही दूर घटल्या जातो. आमचा विश्वास जो आहे घटतो, विश्वास कमी होतो. म्हणूनच ज्या पॉईंटबद्दल किंवा ज्या पैलूबद्दल, प्रवासातल्या एका महत्त्वाच्या पैलूबद्दल आपण बघत आहे की विश्वासामध्ये चालत असताना कशी विश्वासामध्ये अवनती होते, विश्वासाची दुर्गती होते, विश्वासामध्ये घट कशी येते. तर या सर्व परिस्थितीमध्ये, भयामुळे, विपरीत परिस्थितीमुळे, दुःख कष्टामुळे, परीक्षांमुळे विश्वासाला तडा जातो आणि आमची ही विपरीत परिस्थिती होते. हे एखाद्या रोपट्यासारखं आहे, ज्या रोपट्याला आम्ही खत आणि पाणी देतो आणि त्याला चांगलं वाढवतो, जेणेकरून त्याला मग काही दिवसानंतर चांगले ते फुलं येतात किंवा त्याला फळं येतात त्या झाडाला. पण आम्ही त्याची जर काळजी घेतली नाही, त्याची निगा योग्य रीतीने राखली नाही, तर त्याला ते फळारूपास येणार नाही, त्याला फुलं येणार नाही आणि ते आमच्यासाठी एक आशीर्वादाचं कारण होणार नाही, आम्हाला ते आनंद देणार नाही. हे आम्हाला बघायला मिळते. किंवा आम्ही अनेक अशा उदाहरणाद्वारे आम्ही बघू शकतो. आम्ही एखाद्या बंदिस्त घरामध्ये जेव्हा राहतो, जिथे ना प्रकाश येत, ना खेळती हवा येत, अशा ठिकाणी जर आम्ही कोंदटलेल्या अवस्थेमध्ये जर राहत असलो, जर देवाच्या आशीर्वादित गोष्टींचा अनुभव आम्हाला मिळणार नाही, जिथे देवाचा प्रकाश आम्हाला मिळणार नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही राहिलो, तर आमची विश्वासाची जी आहे अवनती होणार. आम्ही देवाच्या प्रीतीच्या उभेपासून आम्ही दूर जाऊ. आम्हाला देवाच्या प्रीतीची ऊब मिळणार नाही आणि देवाच्या वचनाच्या किंवा ख्रिस्ताच्या वचनाच्या किंवा ज्ञानाचा जो प्रकाश आहे, तो प्रकाश आम्हाला मिळणार नाही. आणि मग आमची सर्व प्रकारे आमची जी घट होणार, आम्ही कमतरतेमध्ये राहू. आमच्या जीवनाची आत्मिक परिस्थिती जी आहे एखाद्या दुष्काळासारखी होणार. आणि म्हणून आम्ही खऱ्या रीतीने देवासाठी आशीर्वादित राहू शकत नाही. पण देवाचं अभिवचन आम्हा संगती आहे, मी तुला आशीर्वादित करील, तुझ्या संगती तुझ्या सर्व संततीला आशीर्वादित करील. तो पुढे जाऊन वचनामध्ये आम्हाला बघायला मिळते, तुझी सर्व संतती मी आशीर्वादित करील. जेवढ्या दूर दृष्टी करून पाहायचं आहे, तू आपली दृष्टी वर करून बघ, जे काही ते दिसते ते सर्व मी तुला देईल. देवाचं अभिवचन त्यांच्या संगती असताना सुद्धा आम्हा विश्वासणाऱ्याची परिस्थिती अशी होऊ शकते. म्हणून त्या विश्वासाला तडा न जाऊ देण्यासाठी नित्य देवाच्या विश्वासावर, देवाच्या वचनावर, देवाच्या स्तुतीस्तवनावर, प्रार्थनेवर, सेवेवर आमचं जीवन हे आधारित असावं आणि नित्य त्याला बिलगून आम्ही राहावं. परिस्थिती येईल, परिस्थिती जाईल, परिस्थितीचं निवारण करणारा जो आहे तो आमचा देव परमेश्वर आहे. या प्रवासामधला पुढचा पैलू, विश्वासाचं दर्शन. या प्रवासामध्ये देव स्वतः आम्हाला दर्शन देतो आणि दर्शन जर आम्हामध्ये नसेल तर आमचा हा प्रवास जो आहे हा सुखकारक होऊ शकत नाही. तर
उत्पत्तीच्या 13व्या अध्यायामध्ये 14 ते 16 जर वचन आम्ही बघितलं, आम्हाला ते सर्व गोष्ट माहीत आहे. लोटाची आणि अब्राहमाचं ती गोष्ट आहे. जेव्हा ते मिस्रातून परत येतात आणि मग ते भरपुरीने आशीर्वादित होतात, त्या ठिकाणी त्यांची सर्व प्रॉपर्टी वाढू लागते, तर तेव्हा त्यांच्या ठिकाणमध्ये भांडणं होऊ लागतात. आणि मग जेव्हा भांडणं होऊ लागतात तेव्हा एक चॉईस त्या दोघांमध्ये करण्यात येते. आणि देव त्या अब्राहमाला प्रेरणा देतो की लोटाला जिथे तो इच्छित आहे त्या ठिकाणी त्याने जावं. आणि मग लोटाला सांगण्यात येते की हे भांडणं आपल्यामध्ये होत आहे, मग तुला जिथे वाटते तिथे तू वेगळं जाऊन राहा, तुला जे पाहिजे तू घे, अशी पूर्ण ओपन चॉईस जी आहे ते लोटाला देण्यात येते. आणि मग बायबल आम्हाला शिकवते, लोट त्याच्या दृष्टीला जे दिसल तेवढं त्याने मागितलं आणि अब्राहमाने काही कुरकुर न करता विश्वासाने ते त्याला देऊन टाकलेलं आहे. लोट जो आहे आपल्या लाभाच्या, मोहाच्या, अभिलाषेच्या दृष्टीने, त्याच्या भौतिक दृष्टीने, त्याच्या भौतिक डोळ्याला जे दिसेल ते मागितलं. पण अब्राहम जो आहे हा देवाला भिवून वागणारा, देवाचं अभिवचन उराशी बाळगून या प्रवासामध्ये चालणारा हा देवभीरू, देवाचा मित्र असं अब्राहमाला म्हणण्यात आलेलं आहे. आणि तो ठिकाणी असताना मग त्याने घेतल्यानंतर, ओके तू तिकडे जाणार तर मी इकडे जाणार, तू या दिशेला जाणार तुम्ही विरुद्ध दिशेला जाणार. आणि देवाच्या अभिवचनानुसार तो विरुद्ध दिशेला गेला. आणि पुढील सर्व वचनामध्ये जे आहे देवाने त्याला त्याही ठिकाणी, जरी का त्या लोटाने निवडलेला भाग जो आहे फार सुपीक होता, पाण्याची भरपुरी होती, हिरवळ होती आणि तो पठारी प्रदेश, लेवल ग्राउंड त्या ठिकाणी, सुपीक भूमी त्या ठिकाणी होती, यद्यपि तो पुढे जाऊन त्याची परिणिती जो आहे तो सदोमा आणि गमोऱ्या या लोकांसोबत मिक्स झाला, त्यांच्याशी सहभागी झाला आणि त्याची परिणिती जी आहे दुःख, कष्ट, नाशामध्ये झाली असं बायबल आम्हाला शिकवते. या सर्व वचनातून आम्ही जेव्हा अभ्यास करतो ते आम्हाला बघायला मिळते. त्याचा अंत कसा होतो, जर आमच्या डोळ्याला जे लाभाचं, लोभाचं, अभिलाषेच्या ज्या गोष्टी दिसतात त्याचा स्वीकार आम्ही जेव्हा करतो, त्याची परिणिती, त्याचा एंड काय होतो त्या लोटाच्या जीवनातून आम्हाला बघायला मिळते. या उलट अब्राहमाच्या जीवनातून आम्हाला बघायला मिळते, देवाच्या अभिवचनानुसार त्यांनी ज्या प्रदेशातील, ज्या ठिकाणाची निवड केली, पुढे जाऊन देव त्याला प्रत्यक्ष म्हणत आहे, उठ आपली दृष्टी उंच करून बघ, आपली दृष्टी वर कर. आणि दृष्टी वर करून जेव्हा तो बघतो, जे काही तुला दिसते ते सर्व मी तुला देत आहे, तुझे सर्व मुलबाळ, लेकर, संतती जे आहे तेही मी तुझे वाढवत आहे. या सर्व गोष्टीचं जे अभिवचन आहे देव त्याला देत आहे, तो त्या रीतीने आशीर्वादित होत आहे. आणि देवाने पुढे जाऊन त्याला भरपुरीचे आशीर्वाद दिलेले आहेत. आणि आशीर्वादित होऊन तो त्या ठिकाणातून पुढे जाऊन मग हेब्रोन या ठिकाणी आला. आणि तिथे देवाने, हेब्रोन हे ठिकाण जे आहे देवाच्या सहभागितीचं ठिकाण आहे, जिथे देवाला आम्ही भेटू शकतो, देवाशी सहभागी होऊ शकतो आणि त्याच्या सानिध्यामध्ये राहू शकतो. त्या आशीर्वादाची परिणिती हे झाली अब्राहमाच्या, की तो देवाच्या सानिध्यामध्ये तो राहू लागला, देवाच्या सहभागितेमध्ये त्याला मिळालं. लोटाला सदोमा, गमोऱ्या आणि त्याचा नाश झाला त्याची, आणि याला जो आहे देवाचं सहभागी पण मिळालेलं आम्हाला बघायला मिळते. म्हणून आजही आजचे विश्वासणाऱ्या नात्याने देवाचं वचन तेवढंच जिवंत आहे, आजही कार्य करण्यास प्रबळ आहे. आजही तो देव अब्राहमाप्रमाणे आज आजच्या विश्वासणाऱ्यांना आम्हाला म्हणत आहे की आपली दृष्टी उंच कर आणि बघ, देवाने अद्भुत गोष्टी येशूच्या द्वारे आम्हासाठी राखून ठेवलेल्या आहे. देवाने हा स्वर्ग आम्हासाठी राखून ठेवलेला आहे. आणि त्या स्वर्गामध्ये जाण्याचे सर्व मार्ग जे आहे ते देवाने आम्हासाठी सोपे आणि हलके आणि सोयीचे असे जे आहे करून ठेवलेले आहे. सर्व सुकर करणारा तो देव परमेश्वर, आणि त्याच्या सानिध्यामध्ये आम्ही चिरकाल राहावं अशी सर्व तरतूद जी आहे देवाने आम्हासाठी करून ठेवलेली आहे.
म्हणून जेव्हा देवाच्या इच्छेनुसार आम्ही गोष्टींना बघतो तेव्हा आम्हाला अब्राहमाप्रमाणे आशीर्वाद मिळतात. आणि लोटाप्रमाणे लाभाच्या किंवा मोहाच्या अभिलाषेच्या दृष्टीने जेव्हा आम्ही गोष्टींना बघतो तर आम्हाला विनाश किंवा श्राप ओढवून घेणे किंवा देवाचा क्रोध ओढवून घेणे याचा अनुभव येताना वचनातून आम्हाला बघायला मिळते. विश्वासाचं दर्शन हे काय आहे? विश्वासाच्या दर्शनाचा पैलू काय आहे? इब्री 11:27 वाचा ब्रदर. त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने मिसर देश सोडिला, कारण जो अदृश्य आहे त्याला जणू काय पाहत असल्यासारखा त्याने धीर धरिला. तर धीराने किंवा विश्वासाने जे आहे आम्हाला त्याचं दर्शन आम्हाला होत असते. जेव्हा विश्वास धरून आम्ही देवाच्या प्रकाशामध्ये एखाद्या गोष्टींना बघतो तेव्हा आम्हाला खऱ्या रीतीने आरपार दिसते. आमच्या डोळ्याच्या दृष्टीने जे पुढे आहे तेच दिसते, पण एक विश्वासणाऱ्या नात्याने आम्हाला ती दूरदृष्टी दिलेली आहे की जे 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 सदृश्य जे आम्हाला जे दिसते त्या गोष्टीच्या आरशाप्रमाणे मागचं सुद्धा बघण्याची दृष्टी एक विश्वासणारे या नात्याने आम्हाला देवाने ती विश्वासाची दृष्टी दिलेली आहे. ते विश्वासाचं दर्शन आम्हाला दिलेलं आहे. म्हणून तो देव आम्हाला ते दर्शन देतो. त्या दर्शनावरील विश्वासाच्या द्वारे जे आहे ती दूरदृष्टी आम्हाला मिळालेली आहे. जे आमच्या डोळ्याला नॉर्मल भौतिक डोळ्याला जे दिसते त्याच्या पलीकडे बघण्याची ताकद किंवा क्षमता एक विश्वासणाऱ्या नात्याने आम्हाला आहे. ते जजमेंट आम्ही करू शकतो की याच्या पलीकडे काय असेल. हे एक विश्वासणाऱ्या नात्याने आम्हाला देवापासून मिळालेला हा आशीर्वाद आहे. हे दर्शन जे आहे आम्हाला देव देत आहे. आणि देवाच्या या सर्व गोष्टीला योग्य रीतीने बघण्यासाठी आज ते दर्शन आम्हाला देत आहे. त्यासाठी देव आम्हाला साफसूफ करत आहे, शुद्ध करत आहे, पवित्र करत आहे. आमच्या हातच्या सर्व कृती जे आहे त्या ठीक करत आहे. आणि यासाठी की आमचा आत्मा जो आहे देवाच्या आत्म्याच्या नियंत्रणामध्ये असावं, म्हणजे जेणेकरून ते दर्शन जे देवाला अपेक्षित आहे ते आम्ही पाहू शकू. हे सर्व गोष्टीची तरतूद देव आम्हासाठी करत आहे. हे आहे या प्रवासामध्ये एक विश्वासणारा म्हणून आम्हाला देव ते दर्शन देत आहे, ते दूरदृष्टी देत आहे, तो दृष्टिकोन आम्हाला देत आहे. दुसरा एक पॉईंट आहे या प्रवासामध्ये काही एक पाडाव आहे. जेव्हा ज्या प्रवासामध्ये आम्ही आत्ताच काही गोष्टी बघितलेल्या आहे. अब्राम हा मूळचा ऊर या देशातला म्हणजे खासद्याचा जो देश आहे ऊर या मूळ ठिकाणाचा होता, जे मूर्तीपूजेचं दर्शक आहे. म्हणजे अब्राम हा मूर्तीपूजेच्या ऊरपासून हा प्रवास ते कुठे करत आहेत तर तडजोडीच्या हारानापर्यंत त्यांचा पहिला प्रवास. हा लहान होता तेव्हा तो ऊर या देशात होता. ऊरपासनं आता तो हारानमध्ये आलेला आहे अब्राम. म्हणजे ऊर टू हारान, मूर्तीपूजेच्या ऊरापासून तर तडजोडीच्या हारानापर्यंत त्यांचा हा पहिला पाडाव झालेला आहे. आणि या सर्व वेगवेगळ्या पाडावामध्ये अनेक दुःख, कष्ट, परीक्षा, संकटांना त्यांना तोंड द्यावत आहे. पण देव त्यांची पुनर्स्थापना पण करत आहेत, आशीर्वादित पण करत आहे. आणि सर्व काळचे आशीर्वाद जे आहे देव त्यांना या सर्व पाडावामधून नेऊन देत आहे. मग हा पहिला पाडाव झाला. दुसरी स्टेप आहे तडजोडीच्या हारानापासून तर आशीर्वादाच्या कणानापर्यंत देव त्यांना नेत आहे. उत्पत्ती 12:4 आणि 5व्या वचनामध्ये आम्हाला बघायला मिळते. ज्या ठिकाणी ते गेलेत एक पाडाव, दुसरा पाडाव. तर पहिल्या ठिकाणी ते ऊरपासून निघाले तर हारानापर्यंत गेले. दुसऱ्या ठिकाणी हारानापासून तडजोडीच्या हारानापासून तर आशीर्वादाच्या कणानापर्यंत ते गेलेले आहेत. तिसरी पायरी जी आहे उत्पत्ती 12:6-8 मध्ये आम्हाला बघायला मिळते. आशीर्वादाच्या कणानापासून जिथे जे भांडणाचं जे मोरे ठिकाण आहे त्यापासून तर ते प्रार्थनेच्या बेथेलपर्यंत गेलेले आहेत. बेथेल हे प्रार्थनेचं ठिकाण आहे. पुढे 12व्या अध्यायामध्ये आम्हाला बघायला मिळते प्रार्थनेच्या बेथेलपासून तर ते या जगाच्या मिस्रापर्यंत ते कठीण प्रवास करत सीमापार गेलेले आहेत. पुढे
पाचवा पॉईंट जो आहे, पाचवा टप्पा जो आहे त्यांच्या प्रवासाच्या, सीमापार मिस्रापासून, जगीक मिस्रापासून पुनर्स्थापनेच्या बेथेलापर्यंत, कारण ते मिस्रापासून पुन्हा बेथेलामध्ये आलेले आहेत, पुनर्स्थापनेच्या बेथेलापर्यंत ते आलेले आहेत. आणि सहावी स्टेप, सहावी प्रवासाची पायरी आहे पुनर्स्थापनेच्या बेथेलापासून तर सहभागितेच्या हेब्रोनापर्यंत ते आलेले आहे. हे सर्व पाडाव या अब्राहमाच्या जीवनातून आम्हाला बघायला मिळतात. आणि हेब्रोन हे त्याच्या प्रवासाचं शेवटचं स्थान अंकित केलेलं आहे, जिथे देवाची सहभागिता आम्हाला मिळते आणि अशा रीतीने आम्ही खऱ्या रीतीने आशीर्वादित होऊ शकतो. आशीर्वाद या प्रवासामध्ये देवाने आशीर्वाद देत असताना एक महत्त्वाची गोष्ट तो त्या ठिकाणी नमूद केलेली आहे. प्रवासामध्ये आहेत अब्राहमाला विश्वासाचा जनक किंवा विश्वासामुळे तो देवाचा मित्र असा झाला, असं सुद्धा बायबलमध्ये नमूद केलं आहे किंवा बायबल त्यानुसार तसंच सांगते. विश्वासाने तो मित्र झाला अब्राहम. तर विश्वासाचं एक मोठं उदाहरण म्हणून अब्राहमाची नेहमी आठवण केली जाते किंवा उदाहरण दिलं जाते. यद्यपि असताना देव त्याच्या संगती होता. देव जो विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा, त्याच देवाने तो विश्वास त्याच्यामध्ये स्थापित केलेला होता. आणि असं असताना जर त्या विश्वासाचा योग्य उपयोग समयानुसार जर अब्राहमाने केला नसता, तर त्याची परिणिती जी आहे, त्याचा उपयोग, त्याचे बेनिफिट किंवा त्याचे फायदे जे आहे त्याच्यासाठी, त्याच्या परिवारासाठी, त्याच्या सर्व प्रदेशातील लोकांसाठी झाली नसती. देवाचा उद्देश जो आहे, जरी का तुम्हामध्ये विश्वास असला, देवाचा उद्देश त्या विश्वासामधून त्याला काय काढून घ्यायचं आहे, त्याची काय अपेक्षा आहे, त्याला काय अपेक्षित आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अब्राहमाच्या विश्वासामधून आम्हाला एक गोष्ट बघायला मिळते, ते म्हणजे त्याचा साहसी विश्वास. विश्वासाचे आम्ही बरेच प्रकार, थोडा विश्वास किंवा कमी विश्वास, जास्त विश्वास, असे कॅटेगरी आम्ही करू शकतो. विश्वासात कमी पडला आम्ही असं म्हणतो, नाही तो भरपूर म्हणजे विश्वासामध्ये एकदम स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे, त्यामुळे काही अडचणी आल्या तरी तो भिणार नाही, घाबरणार. आम्ही असं बोलत असतो. पण देव अब्राहमाच्या जीवनातून सांगताना त्या विश्वासाला एक साहसी विश्वास म्हटलेला आहे. साहसी विश्वास काय देतो हा साहसी विश्वास? साहसी विश्वास जर असेल तरच तो, जेव्हा देवाचा 12:1 नुसार मी जिथे सांगील त्या ठिकाणी तू जा, हे जा आणि सोड आणि जा, केवळ 2 शब्दाखातीर जो आहे तो अब्राहम त्याच्या परिस्थितीपासून, त्याच्या देशातून, आपले सगळे संबंधी, प्रॉपर्टी सर्व सोडून तो निघालेला आहे. जोपर्यंत तो कॉन्फिडन्स, ते साहस जर त्याच्यामध्ये नसेल तर तो जाऊ शकला नसता. म्हणून विश्वास असावा, पण त्या विश्वासाला साहसीपणाचं जे आवरण जर नसेल तर तो विश्वास त्या विश्वासामध्ये कदाचित आम्ही लेचपेचं पडू शकतो. तर त्या विश्वासाचा देवाच्या इच्छेनुसार पूर्ण उपयोग जर व्हायचा असेल आणि देवाच्या इच्छेनुसार कार्यपूर्ती व्हायची असेल तर साहसी विश्वास आम्हामध्ये असावा, असं अब्राहमाच्या जीवनातून म्हणून म्हटलेलं आहे की जा, हे सोड आणि जा. तर ती साहसी वृत्ती त्याच्यामध्ये होती, त्याच्यामुळेच तो जाऊ शकला. दुसरा एक पॉईंट आहे, लोटाला त्याने वाचवलेलं आहे. लोटाची परिस्थिती जी काय झाली ती आम्हाला वचनानुसार माहीत आहे. पण जेव्हा तो जवळचा राजा जे आहे हे पाहून की त्या सदोमामध्ये राहणाऱ्या लोटाची परिस्थिती वाईट झाली आहे, त्यांच्यावर आक्रमण झालेलं आहे आणि त्या लोटाच्या सर्व फॅमिलीला, बायका मुलांना आणि सर्व लूट देऊन त्याला काबीज करून नेण्यात आलेलं आहे, ही बातमी जेव्हा अब्राहमाला कळते तर अब्राहम त्या ठिकाणी 318 निवडक लोक घेऊन त्या ठिकाणी तो जातो आणि त्यांना हरवून त्या सर्व लोकांना सोडवून आणतो. हाही विश्वासच आहे. अब्राहम कोण होता? एक साधा मनुष्य होता. पण या ठिकाणी तो काय करत आहे?
या ठिकाणी 318 लोक घेऊन त्याच्या साहाय्याने जो राजा ज्याने त्या सदोमामध्ये जो लोट राहत होता त्या सर्व लोकांना हरवलं, त्या तिथल्या राजांना हरवून या सर्व लोकांना काबीज करून घेऊन जात होता, त्यांच्याशी झुंज देण्यासाठी लढण्यासाठी फक्त 318 लोक घेऊन तो जातो आणि आपल्या लोकांना तो जो आहे सोडवून आणतो. तो साहसी विश्वास जेव्हा आम्हामध्ये राहतो, असा साहसी विश्वास देवाच्या अभिवचनावर वचनावर आम्ही भर देऊन किंवा विश्वास ठेवून जेव्हा आम्ही अशा रीतीने तयार असतो, तेव्हा सर्व कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा देव आपल्या लोकांना सोडवण्यासाठी आमचं सहाय्य करतो. आम्हाला हे काम देण्यात आलेलं आहे. जा साऱ्या सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. अनेक लोक बंधनामध्ये आहेत, ख्रिस्ताविना जीवन जगत आहेत. मग आणि देवाचा आवाज आम्हापर्यंत आलेला आहे, माझ्यासाठी कोण जाईल. अनलेस अँड अनटिल आम्हामध्ये ती साहसी वृत्ती, जोपर्यंत साहसी विश्वास आम्हामध्ये नसेल, आम्ही जाऊ शकणार नाही. आम्ही कदाचित अधीर, मी तर फार क्षीण आहे, मी कसं जाऊ, मी कसं करू, मला बोलता येत नाही, म्हणजे आमच्या मर्यादामध्येच आम्ही बांधून राहिले जाऊ. इथे देव आम्हाला काय सांगत आहे, साहसी वृत्तीचे बना. आपल्या विश्वासाला साहसाच्या द्वारे ते करण्यासाठी जेव्हा म्हणजे त्या आपल्या लोकांबद्दल जेव्हा त्यांचा नाश होत आहे, विरोधी त्यांना काबीज करून नेत आहे, सैतान त्यांना काबीज करून नेत आहे, त्यांना वाचवण्याची जबाबदारी जी आहे देवाचे लोक या नात्याने आमची आहे. आमच्या घरातील बरेच लोक जे आहे ख्रिस्ताविना जीवन जगत आहेत, त्या सैतानाच्या हातातले जे बाहुले ते झालेले आहेत. आमची ती जबाबदारी आहे. हा विश्वास जो आहे देव आम्हाला यासाठी दाखवत आहे अब्राहमाच्या जीवनातून, की आम्ही तसे लोक असावं आणि देव त्यासाठी आमची तयारी करत आहे. ते साहसी वृत्ती, तो साहसी विश्वास आम्हामध्ये असावा. दुसरा एक पॉईंट आम्हाला त्या बघायला मिळते, त्या लोकांसाठी धैर्याने देवाजवळ अब्राहम वादविवाद करताना आम्हाला वचनात दिसते. नाही, त्या ठिकाणी त्या सदोमा गमोऱ्यामध्ये आपल्या लोकांच्या प्रीती खातर म्हणा, तो देवाशी धैर्याने धीराने वादविवाद करताय. धैर्याने वादविवाद कोण करू शकतो, जोपर्यंत त्यामध्ये तो साहसी विश्वास नसेल, त्याच्याशिवाय आम्ही देवाशी वादविवाद आम्ही करू शकत नाही. पण त्या ठिकाणी 10 जरी असतील, त्या ठिकाणी एक जरी लोक असेल विश्वासणारा, तर तू देवा त्याला सोड म्हणून तो आनाभाग करत आहे. त्या देवाजवळ अब्राहम जो आहे आनाभाग करत आहे, त्या सदोमामधल्या लोकांना सोडवा म्हणून. देवाची हीच इच्छा आहे की त्या दुष्टांबरोबर विश्वासणाऱ्यांचा किंवा देवाच्या धर्मी लोकांचा नाश होऊ नये, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून त्या देवावरील आम्हावरील प्रीती खातर जे लोक धर्मी जण आहेत, जे देवाचे लोक आहेत, जे देवाचे निवडलेले लोक आहेत, त्यावरील प्रीती खातर त्यांना क्षमा करण्यासाठी, त्यांना सहाय्य करण्यासाठी धैर्याने तो अब्राहम जो आहे त्या ठिकाणी आनाभाग करत आहे. म्हणून आम्ही देवाशी जे धीराने, साहसी वृत्तीने, साहसी विश्वासाने देवाशी वादविवाद करणं गरजेचं आहे, आनाभाग करणं गरजेचं आहे, अनेकांसाठी मध्यस्थी करणं गरजेचं आहे. यासाठी की देवाचं सहाय्य योग्य वेळेस त्यांना प्राप्त होईल, देवाची क्षमा त्यांना प्राप्त होईल, देवाचा जो उद्धार आहे तो त्यांना प्राप्त होईल आणि ते सोडविले जातील, ते देवाच्या राज्यामध्ये येतील, ते देवाचे लोक होतील आणि तो आमचा देव परमेश्वर त्यांचा देव परमेश्वर होईल. हीच देवाची इच्छा आहे. आणि याच्या पूर्ततेसाठी अब्राहम साहसी विश्वासाने झगडत आहे, वादविवाद करत आहे, देवाशी वादविवाद करत आहे. आणि आम्हीही तसेच असावे, ही देवाची इच्छा आहे. शेवटी सांगतो, अब्राहमाच्या जीवनातून तो 75 वर्षाचा होता असं आम्हाला बघायला मिळते. आणि ती सारा सुद्धा ते वयातीत झालेली होती. या वयामध्ये काहीही होऊ शकत नाही, शारीरिक अवस्था क्षीण झालेली असते. पण केवळ विश्वासामुळे, साहसी विश्वासामुळेच तो देवाच्या अभिवचनावर टिकून राहिला, विश्वासावर टिकून राहिला. आणि जरी का आमची शारीरिक अवस्था क्षीण झालेली असताना सुद्धा त्यांनी त्या उतरत्या वयामध्ये
इसाहाकाला त्यांनी बघितलं, त्यांना मूल झालेलं आहे, देवाने त्यांना इसाहाक दिला आहे आणि त्यामुळे अब्राहमाला जो आहे देवाने राष्ट्राचा जनक किंवा राष्ट्राचा पिता असा केलेला आहे. तर साहसी विश्वास जो आहे आमच्या जीवनामध्ये, विश्वासाच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी करतो. ज्या गोष्टी नॉर्मली होऊ शकत नाही त्या साहसी विश्वासाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये घडू शकते. याचंच उदाहरण जे आहे 75व्या वर्षाच्या पुढे अब्राहमाला झालेलं पुत्र संतान जे आहे हे आहे. आणि असंच एक उदाहरण जे आहे, शेवटचं उदाहरण, मोरिया पर्वतावर इसाकाचं अर्पण होत असताना मोठ्या विश्वासाने शेवटपर्यंत तरतूद होईल, त्याने जरी का त्या इसाकाला वेदीवर ठेवलं आणि सुरा उगारला, शेवटपर्यंत विश्वासाने टिकून राहिला. ती साहसी वृत्ती जर त्यामध्ये नसती तर तो एवढ्या टोकापर्यंत, एवढ्या शेवटपर्यंत गेलाच नसता. त्याने तर फक्त देवाने स्वप्नात येऊन त्याला आराधना करण्यासाठी मोरिया पर्वतावर जा म्हणून ती आज्ञा केली होती. पण पुढचं काम जे होतं ते अब्राहमाच्या जीवनातून त्याच्या विश्वासीपणामधला एक विश्वासामधला साहसी वृत्ती त्याची आम्हाला दिसून येत आहे. तो आपल्या मुलाचं बलिदान करण्यासाठी सुरा उगारत आहे. कदाचित देवाचा आवाज नेमका त्यावेळेस आला नसता तर हे सर्व होऊन गेलं असतं कदाचित, पण तसं झालेलं नाही. ऐन शेवटच्या क्षणाला देव तरतूद करतो. देव आपल्या उघड्या डोळ्याने बघत असतो, आमच्या विश्वासाची परीक्षा होत असते. आणि जर आमचा विश्वास त्या साहसी वृत्तीला धरून असेल, करेजियस फेथ आमचा असेल, तर मग आम्हाला सर्व काही तरतूद, आम्हाला सर्व अद्भुत गोष्टी त्या ठिकाणी घडू शकतात. आम्हाला ऐन वेळेस लास्ट शेवटच्या क्षणाला जे आहे अद्भुत अशी तरतूद जी आहे आम्हासाठी होऊ शकते. आणि म्हणून आम्ही विश्वासणाऱ्या नात्याने, साहसी विश्वासणाऱ्या नात्याने आम्ही देवावर किंवा देवासाठी हा शेवटचा चान्स घेण्यासाठी तयार असावं. कारण देव विश्वसनीय आहे. का तुम्हाला हे कळते? हा शेवटचा चान्स घेण्यासाठी आम्ही देवावर विश्वास ठेवावा. आम्ही नेहमी तयार असावं. सर्व परिस्थिती जेव्हा आमच्या हाताच्या बाहेर जाताना दिसते, पण आम्ही नेमकं त्या आता काय होईल, होऊ द्या, जे होईल ते, मी असं करेल, मी असं करण्याचा प्रयत्न करेल, मी तसं करण्याचा प्रयत्न करेल. पण या उलट आम्ही देवावर शेवटपर्यंत विश्वास, लास्ट चान्स जो आहे येशूच्या नावात आम्ही घेतला पाहिजे. कारण शेवटच्या क्षणाला अद्भुत करणारा, तरतूद करणारा, जे आम्हाला इच्छित आहे, जे आम्हाला हवं आहे ते मिळवून देणारा तो आमचा देव परमेश्वर आहे. अब्राहमाने सुद्धा तो लास्ट चान्स देवाच्या नावात घेतला, देवावर घेतलेला आहे. आणि त्यामुळेच जे आहे त्याचं बलिदान जे आहे टळलेलं आहे. आणि अब्राहमाला त्याचा पुत्र इसाहाक, जो आशीर्वादित रूपाने त्याला आशीर्वादाचे एक प्रतीक म्हणून त्याला मिळालेला होता, जो त्याला प्रिय होता, तो प्रिय पुत्र त्याला मिळालेला आहे. आणि त्याच्याऐवजी एका मेंढ्याची तरतूद देव त्या ठिकाणी करून देत आहे. असा साहसी विश्वास अब्राहमाप्रमाणे या जीवनाच्या प्रवासामध्ये आम्हामध्ये असावं, ही देवाची इच्छा आहे. देवाची स्तुती हो. या ठिकाणी आपण थांबूयात. क्वायर या ठिकाणी पुढे येईल.